नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची धार्मिकेतर साधने आणि या चॅप्टरच्या या भागामध्ये म्हणजे धर्मनिरपेक्ष वाङ्मय किंवा धार्मिकेतर साधने हा जो काही टॉपिक आज आपण पाहणार आहोत. तर बघा, कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेल्या वाङ्मयास आपण धार्मिकेतर वाङ्मय किंवा धर्मनिरपेक्ष वाङ्मय असं या ठिकाणी म्हणत असतो. धर्मनिरपेक्ष वाङ्मयास लौकिक वाङ्मय सुद्धा म्हणून ओळखलं जातं. प्राचीन भारताच्या धर्मनिरपेक्ष साहित्याचा मोठ्या प्रमाणात विकास प्राचीन कालखंडामध्ये झाला आणि याच्याच माध्यमातून अनेक धार्मिक ग्रंथ त्या कालखंडामध्ये निर्माण झाले. याच ग्रंथाचा परिणाम म्हणून त्या कालखंडामध्ये प्राचीन भारताचा इतिहास रेखाटण्यासाठी जी साधनं या ठिकाणी उपयुक्त ठरली, त्याच साधनांच्या आधारे तत्कालीन कालखंडातील इतिहास लिहिला गेला आणि याच इतिहासाच्या माध्यमातून त्या काळातील व्यक्ती जीवन, समाज जीवन आणि एकंदरीतच सर्वांगीण जीवनाचा अभ्यास करणं माणसाला शक्य झालं. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आपणास धर्मनिरपेक्ष वाङ्मयाचा किंवा धार्मिकेतर वाङ्मयाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो इतिहास आपल्याला धार्मिकेतर साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. जे साहित्य तत्कालीन कालखंडातील ज्या काही घटना आहे, ज्या काही प्रसंग आहे, त्या प्रसंगांना वेचून इतिहासामध्ये बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी, इव्हन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक व सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास समजून घेण्यासाठी या धर्मनिरपेक्ष वाङ्मयाची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. या धर्मनिरपेक्ष वाङ्मयामध्ये जे कोणते साहित्य आहेत त्या साहित्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. त्यातील पहिलं साहित्य आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र. चंद्रगुप्त मौर्य नावाचा एक राजा मौर्य घराण्याचा होऊन गेला. त्याचा पंतप्रधान असणारा हा कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त उर्फ चाणक्य, अशी काही नावे या विष्णुगुप्त, कौटिल्य, चाणक्य अशी ही चाणक्याची किंवा कौटिल्याची नावं आहेत. म्हणून त्या कालखंडामध्ये अर्थशास्त्र नावाचा जो काही धार्मिकेतर वाङ्मयामध्ये किंवा धर्मनिरपेक्ष वाङ्मयातील पहिला ग्रंथ आहे तो या चाणक्य किंवा कौटिल्य किंवा विष्णुगुप्त याने लिहिला. म्हणजेच कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ जो काही अर्थशास्त्र जरी नाव असलं तरी या ग्रंथाचा संबंध राजनीतीशास्त्राशी मोठ्या प्रमाणात आहे. आणि अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये 15 भाग आहे, 180 उपविभाग आहेत आणि 6000 श्लोक आहे. असा असणार हा जो काही ग्रंथ आहे हा तत्कालीन कालखंडातील मौर्य साम्राज्याचं प्रशासन, सामाजिक जीवन, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती या सगळ्यांचं यथायोग्य मार्गदर्शन करण्यासाठी हा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये गद्य भागाचा शेवटी सारांश रूपाने काही माहिती दिलेली आहे. म्हणजे वर कडवे टाईप आणि खाली त्याचं सारांश या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीचा हा जो असणारा ग्रंथ आहे अर्थशास्त्र नावाचा, या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामधील जे काही 15 प्रकरणे आहेत त्या 15 प्रकरणाविषयी थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याचं जे पहिलं प्रकरण आहे अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथातील पहिल्या प्रकरणामध्ये सांख्य, योग, वेदांगासहित पुराण राजकुमाराच्या शिक्षणाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ हा जरी अर्थशास्त्र असा ग्रंथ असला तरी सुद्धा या ग्रंथामध्ये या ठिकाणी तत्कालीन कालखंडातील वेदांगे, सांख्य, योग आणि राजकुमाराच्या शिक्षणाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलं. दुसऱ्या भागामध्ये राज्यकर्ता कसा असावा याविषयीचं वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आलं आहे. तिसऱ्या भागामध्ये कायद्याविषयीचं वर्णन करण्यात आलं आहे. चौथ्या भागामध्ये पोलीस दलाविषयीचं वर्णन करण्यात आलं आहे. 5व्या भागामध्ये आंतरराज्य संबंधाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 6व्या भागामध्ये शांती आणि सुव्यवस्था आणि उद्योगाची माहिती दिलेली आहे. म्हणजेच काय तर तत्कालीन कालखंडातील ज्या महत्वाच्या प्रशासकीय संरचना होत्या त्या प्रशासकीय संरचना किंवा प्रशासन कसं असावं याची अनेक उदाहरणे त्या कालखंडामध्ये या कौटिल्याच्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथावरून आपण समजते. त्याचबरोबर 7व्या भागामध्ये कार्याचे 6 प्रकार सांगितले आहे.
8व्या भागामध्ये राजाच्या दुर्गुणांचं वर्णन केलेलं आहे. राजा कसा असावा, राजामध्ये कोणते दुर्गुण नसावेत, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये कौटिल्याने या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर 9व्या आणि 10व्या भागामध्ये युद्धाची माहिती देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीने युद्ध जिंकली जाऊ शकतात, कोणकोणती युद्धनीती या ठिकाणी अवलंबली पाहिजे, अशा संबंधित सर्व बाबींची माहिती अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथावरून आपणास मिळते. आज जे आपण साधने पाहत आहोत, पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपण धर्मनिरपेक्ष वाङ्मयाचा अभ्यास करतो. यापूर्वी आपण धर्मनिरपेक्ष वाङ्मयाचा अभ्यास करत नव्हतो, तर आपण धार्मिक वाङ्मयाचा अभ्यास करत होतो. धार्मिक वाङ्मयामध्ये वेद, वेदांगे वगैरे ह्या गोष्टी पाहिल्या. नंतर आपण जैन साहित्य पाहिलं, नंतर बौद्ध साहित्य पाहिलं. म्हणजे जैन, बौद्ध आणि हिंदू ही सगळी साधने जी आहेत ती धार्मिक साधने होती. आज आपण जी साधने पाहत आहोत ती धर्मनिरपेक्ष साधने किंवा धर्मनिरपेक्ष वाङ्मय आहे. आणि म्हणून या धर्मनिरपेक्ष वाङ्मयामध्ये कौटिल्याचा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो, कारण त्या कालखंडातली ऑथेंटिक, विश्वसनीय आणि विश्वासार्ह माहिती या साधनाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. त्याचबरोबर 11व्या भागामध्ये भेदनीती आणि कूटनीतीचं वर्णन करण्यात आलेले कौटिल्याने जे काही ग्रंथ लिहिला त्या 11व्या भागामध्ये कूटनीती कशी या ठिकाणी होती तत्कालीन कालखंडामध्ये या कूटनीतीचं वर्णन मिळतं. 13व्या भागामध्ये सैन्याने केलेल्या आक्रमणाचा नगरावरती ताबा मिळवण्याच्या नीतीचं वर्णन मिळवलेलं आहे, करण्यात आलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने एखाद्या नगरावरती आक्रमण करायचं आणि त्या नगरावरती आक्रमण करून ते नगर आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं, या व्यूहरचनेची माहिती या कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या 13व्या प्रकरणामध्ये आपल्याला मिळते. 14व्या प्रकरणामध्ये विषप्रयोगाची माहिती मिळते, कशा पद्धतीने त्या कालखंडामध्ये प्रतिस्पर्धी राजांवरती किंवा प्रतिस्पर्ध्यांवरती विषप्रयोग करण्यात यायचे याविषयीची माहिती या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथावरून या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर 15व्या भागामध्ये कार्याचं योजना कशी केली पाहिजे, आपल्या काम जे आहे त्याची प्लॅनिंग या ठिकाणी कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयीची माहिती त्या कालखंडातील या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथावरून मिळते. एकंदरीतच मौर्यकालीन सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती आणि प्रशासन समजून घेण्यासाठी या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथाची महत्वपूर्ण भूमिका आहे. अर्थशास्त्र ग्रंथ हा इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक विश्वासार्ह साधन म्हणून सुद्धा ओळखला जातो, याची सुद्धा आपण नोंद घेतली पाहिजे. दुसरा महत्वाचा ग्रंथ आहे शुक्रनीती सार. शुक्रनीती सार हा जो काही ग्रंथ आहे हा भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यासासाठीचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये शासन व्यवस्थेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आणि अशी जी माहिती शासन व्यवस्थेची माहिती देण्यात आलेली आहे ती कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाशिवाय कोणत्याही ग्रंथामध्ये देण्यात आलेली नाही. शुक्रनीती सार या ग्रंथात मंत्री आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचं, परराष्ट्र नीतीचं वर्णन करण्यात आले. एकंदरीतच मंत्री आणि कर्मचाऱ्यांचं काम काय असलं पाहिजे, परराष्ट्र नीती कशी असली पाहिजे याविषयीची माहिती शुक्रनीती सार नावाच्या ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे. या ग्रंथामध्ये समाजशास्त्र आणि समाजनीतीच्या काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आलेली आहे. समाजनीतीचे, समाजाच्या नैतिक मूल्यांचे काही प्रश्न असतात त्यावरती सुद्धा याच्यात चर्चा करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये रचला गेला. शुक्रनीती सार आणि नीतीसार या ग्रंथात दारूच्या प्रयोगाचे वर्णन सुद्धा या ठिकाणी त्या कालखंडातले मिळते. म्हणजेच काय तर तत्कालीन कालखंडातील राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी शुक्रनीती सार नावाचा ग्रंथ अभ्यासणं अत्यंत महत्वाचा आहे. हा शुक्रनीती सार नावाचा ग्रंथ तत्कालीन कालखंडातील राजकीय माहिती देतो, परराष्ट्र धोरणांची माहिती देतो किंवा इतर काही राजकीय प्रश्नांची चर्चा यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांची चर्चा सुद्धा काही प्रमाणात या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे. तिसरा महत्वाचा ग्रंथ जो आहे तो आहे अष्टाध्यायी. अष्टाध्यायी नावाचा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथाची रचना पाणिनी नावाच्या व्यक्तीने केली. अष्टाध्यायी हा ग्रंथ पाणिनी नावाच्या व्यक्तीने लिहिला असून यामध्ये 8 प्रकरण आणि 8 प्रकरणाच्या अंतर्गत 4000 जी सूत्रे आहेत त्यामध्ये भारतीय भाषा, ज्ञान आणि शिक्षण पद्धतीची माहिती या ग्रंथावरून आपल्यास मिळते. पाणिनी नावाचा एक व्याकरणकार होता.
या पाणिनी नावाच्या व्याकरणकाराने अष्टाध्यायी नावाचा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये भाषाशास्त्राविषयीची माहिती मिळते, भाषा ज्ञानाविषयीची माहिती मिळते आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेची माहिती या ग्रंथावरून आपणास मिळते. म्हणून तत्कालीन कालखंडातील साहित्याच्या विकासाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी पाणिनीचा अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चौथा महत्वाचा ग्रंथ आहे गार्गी संहिता. गार्गी संहिता या ग्रंथावरून भारतातील यवन आक्रमणाची या ठिकाणी माहिती मिळते. यवन म्हणजेच ग्रीक आणि युरोपियन आक्रमण जी या ठिकाणी होत असत, या ग्रीकांच्या आक्रमणाची माहिती या गार्गी संहिता नावाच्या ग्रंथावरून आपणास या ठिकाणी मिळते. त्याच नंतरचा ग्रंथ आहे नीतिसार नावाचा. नीतिसार किंवा नीतिशतक या ग्रंथाची रचना कामंदक नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी केली. या ग्रंथाचा रचना काळ निश्चितपणे या ठिकाणी सांगणं कठीण आहे, परंतु काशीप्रसाद जयस्वाल यांच्या मते हा सम्राट चंद्रगुप्त द्वितीयचा अमात्य शिखर स्वामी यांनी लिहिलेला हा ग्रंथ असावा. मात्र नीतिसार नावाच्या ग्रंथाचे लेखक कामंदक आहे आणि या नीतिसार नावाच्या ग्रंथामध्ये या ठिकाणी अर्थ शास्त्रापेक्षा बराच हा भिन्न ग्रंथ आहे. नीतिसार ग्रंथ गुप्त कालखंडातील राज्यशास्त्र शासन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि या ग्रंथाच्या आधारे या ठिकाणी या ग्रंथाचा काळ जो आहे तो 7वे शतक ते 8वे शतक असावा, अशा पद्धतीची माहिती आपणास मिळते. म्हणून त्या कालखंडामध्ये नीतिसार नावाचा ग्रंथ ज्याचा लेखक कामंदक आहे, या ठिकाणी हे जे आपण सर्व ग्रंथ पाहत आहोत या ग्रंथाचे लेखक आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा किंवा BA MA सेटनेटच्या परीक्षांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न सातत्याने विचारले जात असतात की या ग्रंथाचे लेखक आणि हे ग्रंथ यांच्या योग्य जोड्या जुळवा आणि खाली काही पर्यायांच्या माध्यमातून त्या जोड्या जुळवायच्या असतात. आणि म्हणून ही ग्रंथ आणि या ग्रंथाचे लेखक हे दोनही घटक अत्यंत महत्वाचे आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे तमिळ भाषेतील ग्रंथ. बघा की ज्या पद्धतीने भारतीय भाषेतील भारतातील संस्कृत भाषा असेल किंवा इतर भाषा असतील, या भाषेमधील ग्रंथ भारताच्या इतिहासाचं साधन या ठिकाणी बनले होते. त्याच पद्धतीने तमिळ भाषेतील काही ग्रंथ सुद्धा भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणून या ग्रंथाची इतिहास लेखनासाठी मदत होते. त्यामध्ये अहनानुरू नावाचा ग्रंथ, पुरुनानुरू नावाचा ग्रंथ, राजवली कथे नावाचा ग्रंथ किंवा यत्तू तोक्कै किंवा अनेक ग्रंथ असे आहेत ज्या ग्रंथाच्या माध्यमातून दक्षिण भारतातील तमिळ साहित्याचा इतिहास लिखाणासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे साहित्य होतं. आणि म्हणून तमिळ भाषेतील ग्रंथ ही ग्रंथ सुद्धा त्या कालखंडातील सामाजिक जीवनाविषयी, धार्मिक जीवनाविषयी माहिती देत असतात आणि म्हणून ते भारताचं अत्यंत महत्वाचं साधन या ठिकाणी आहे. यानंतरचा महत्वाचा ग्रंथ आहे मालविकाग्निमित्र. बघा की संस्कृत साहित्यामध्ये कवी आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेले कालिदास हे अत्यंत प्रसिद्ध प्राचीन कालखंडामध्ये होते आणि मालविकाग्निमित्र नावाचा ग्रंथ कालिदास या व्यक्तीने लिहिला, जो अतिशय जगप्रसिद्ध या ठिकाणी झाला. आणि त्याची कारणे की गुप्त सम्राट विक्रमादित्य म्हणजे चंद्रगुप्त दुसरा याने कालिदासाला आपल्या दरबारामध्ये आश्रय दिला होता. कुमारगुप्त प्रथम, स्कंदगुप्त या राजांनी त्याला आश्रय दिला होता. म्हणजे काय तर चंद्रगुप्त दुसऱ्या नंतरच्या कालखंडामध्ये कालिदासाने त्याच्या साहित्याच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करण्याचा व सातत्याने प्रयत्न केला. त्यात मालविकाग्निमित्र नावाचं त्याचं जे ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या माध्यमातून मालविकाग्निमित्र नावाच्या या ग्रंथाच्या माध्यमातून गुप्त कालखंडातील इतिहास लोकांसमोर येण्यासाठी महत्वाची मदत या ठिकाणी होते. आणि कालिदासाने इतरही काही ग्रंथ संपदा या ठिकाणी लिहिलेले आहे. कालिदासाने मालविकाग्निमित्रच्या व्यतिरिक्त अभिज्ञान शाकुंतल हे जागतिक कीर्तीचं नाटक या ठिकाणी लिहिलं. विक्रमोर्वशीय नावाचा ग्रंथ लिहिला, रघुवंश नावाचं काव्य लिहिलं, मेघदूत नावाचं या ठिकाणी काव्य लिहिलं,
ऋतुसंहार नावाचं काव्य लिहिलं आणि म्हणून कालिदास हा त्या कालखंडातील साहित्य प्रकारामध्ये प्रसिद्ध असणारा व्यक्ती होता आणि या कालिदासाने अनेक ग्रंथाची रचना केली. त्याने मालविकाग्निमित्र हे जे काही कथानक आहे हे कथानक शुंग राजाचा पुत्र अग्निमित्र आणि त्याच्या कार्याविषयीची माहिती देणार हे मालविकाग्निमित्र नावाचं नाटक लिहिलं आणि या नाटकावरून तत्कालीन कालखंडातील सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीवरती प्रकाश या ठिकाणी पडतो. आणि म्हणून गुप्त कालखंडातील इतिहास जाणून घेण्यासाठी आपणास मालविकाग्निमित्र नावाच्या ग्रंथाचा या ठिकाणी उपयोग होतो. यानंतर महत्वाचा जो काही ग्रंथ आहे तो आहे विक्रमोर्वशीय. बघा, विक्रमोर्वशीय या 5 अंकी नाटकाची रचना म्हणजे विक्रमोर्वशीय नावाचं नाटक आहे. या 5 अंकी नाटकाची रचना त्या कालखंडामध्ये कालिदासाने केली. अप्सरा उर्वशी आणि राजा पुरुरवा यांच्यातील पारस्परिक प्रणयाची, पुरुरवा याच्या पारस्परिक प्रेमाची माहिती आपणास या नाटकाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. या कथेचे जे काही भाग आहेत वेगवेगळे त्या भागांच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक परिस्थितीची सुद्धा माहिती आपणास मिळते. यानंतरचा महत्वाचा ग्रंथ आहे अभिज्ञान शाकुंतल. हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. बघा, हे एक प्रसिद्ध नाटक आहे. अभिज्ञान शाकुंतल हे जागतिक कीर्तीचं नाटक आहे. ते कालिदास नावाच्या व्यक्तीने लिहिलं आणि ही कालिदासाची सर्वश्रेष्ठ कृती या ठिकाणी म्हणावी लागेल. त्यास विश्व साहित्यातील सर्वश्रेष्ठ नाटक म्हणून ओळखलं जातं. राजा दुष्यंत आणि महर्षी कण्व यांची कन्या शकुंतला, दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुग्ध प्रणय, गांधर्व विवाह, पुनर्मिलन या घटकांचे वर्णन या अभिज्ञान शाकुंतल नावाच्या नाटकामध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजेच काय तर अभिज्ञान शाकुंतल हे जागतिक कीर्तीचं जे काही नाटक आहे या जागतिक कीर्तीच्या नाटकाच्या पाठीमागची भूमिका अशी होती की त्या कालखंडामधील सामाजिक परिस्थिती लोकांसमोर यावी आणि सामाजिक परिस्थितीतून लोक जागृत व्हावे. मात्र त्या कालखंडामध्ये ही जी काही कृती रचण्यात आली या कृतीचा आधार घेऊन आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास लिहिता येतो. नंतरचा महत्वाचा ग्रंथ आहे ऋतुसंहार. ऋतुसंहार नावाचा जो काही ग्रंथ आहे किंवा ऋतुसंहार हे जे खंडकाव्य म्हणून ओळखलं जातं, कालिदासाने ऋतुसंहार या खंडकाव्याची रचना या ठिकाणी केली. 6 सर्ग या खंडकाव्यामध्ये आहेत आणि 144 पद्यामध्ये पूर्व वर्षातील 6 ऋतूंचं वर्णन करण्यासाठी, शृंगारिक वर्णन करण्यासाठी हा ग्रंथ या ठिकाणी रचला गेला. या ग्रंथाची सुरुवात ग्रीष्म ऋतूपासून होऊन पावसाळा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत या ऋतूंचं वर्णन सुद्धा या ग्रंथामध्ये करण्यात आलं आहे. या काव्याची भाषा साधी आणि सरळ आहे आणि म्हणून हे काव्य प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक उत्तम प्रकारचं साधन होऊ शकतं. म्हणजेच ऋतुसंहार नावाचं नाटक कोणी लिहिलं असा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला गेला तर त्याचं उत्तर स्पष्टपणे हेच आहे की ऋतुसंहार हे नाटक कालिदास नावाच्या व्यक्तीने लिहिलं. दुसरं खंडकाव्य कालिदासाने लिहिलं ते म्हणजे मेघदूत. कालिदासाने मेघदूत या संस्कृत खंडकाव्याची रचना केली आणि या काव्याचे पूर्वमेध आणि उत्तरमेध असे 2 भाग आहेत आणि या 2 भागामध्ये मिळून मंदाक्रांता छंदामध्ये 121 पद्ये या ठिकाणी या कालिदासाने मेघदूत नावाच्या काव्यामध्ये रचले आहे. मेघदूतचा विषय असा आहे की कुबेराच्या शापामुळे अलकानगरीतून 1 वर्षासाठी एक निर्वासित यक्ष रामगिरी पर्वतावरती या ठिकाणी राहतो. म्हणजे काय, कुबेराचा शाप मिळाल्यामुळे एक यक्ष अलकानगरीत जो राहत होता त्याला 1 वर्षासाठी रामगिरी पर्वतावर म्हणजेच आपलं नागपूरच्या जवळ असणारं रामटेक नावाचं ठिकाण आहे तिथे त्याला निर्वासित करण्यात आलं आणि तो पावसाळ्याच्या प्रारंभात मेघाकडे पाहून आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणीने व्याकुळ होऊन तो मेघदूताद्वारा आपल्या पत्नीस काही संदेश पाठवत आहे. म्हणजे हा जो काही यक्ष आहे हा यक्षाच्या विरहाची कहाणी या मेघदूत नावाच्या काव्याच्या माध्यमातून कालिदासाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जो यक्ष आपल्या पत्नीला या ठिकाणी काहीतरी संदेश
मेघाद्वारे म्हणजेच ढगाद्वारे या ठिकाणी पाठवतो आणि या ढगाद्वारे पाठवण्याच्या काल्पनिक स्वरूपाच्या का होईना या काव्याच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन कालखंडातील सांस्कृतिक जीवनाची माहिती मोठ्या प्रमाणावरती मिळते. यानंतरचा महत्वाचा ग्रंथ आहे मुद्रा राक्षस. बघा, मुद्रा राक्षस हा ग्रंथ विशाखा दत्त नावाच्या व्यक्तीने लिहिला. हे एक 7 अंकी नाटक होतं आणि ते संस्कृत भाषेमध्ये लिहिण्यात आलं होतं. विशाखा दत्ताचा काळ 6व्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो. या नाटकाचा जो काही कथावस्तूचा आधार आहे तो आहे कूटनीती. म्हणजे या ग्रंथ विशाखा दत्त नावाच्या नाटकामध्ये कूटनीतीचा वापर कशा पद्धतीने केला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. नंदवंशाचा नाश करून आर्य चाणक्य कौटिल्य, नंदवंशाचा नाश करून आर्य चाणक्य कौटिल्य आणि चंद्रगुप्त मौर्य यानं मौर्य साम्राज्याची कशा पद्धतीने स्थापना केली याची माहिती किंवा याचं वर्णन मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये करण्यात आलेलं आहे. मौर्य साम्राज्याचा विकास करण्यासाठी आर्य चाणक्याने नंदाचा स्वामी भक्त मंत्री राक्षस या कूटनीतीचा वापर करून आपल्याकडे वळविण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला. एकंदरीतच सांगायचं म्हणजे मुद्रा राक्षस हे नाटक विशाखा दत्त नावाच्या व्यक्तीने त्या कालखंडातील आर्य चाणक्याच्या कूटनीतीचं आणि चंद्रगुप्ताच्या राज्य स्थापनेची माहिती याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये याच नाटकात गुप्त वंशाच्या पुनर्स्थापनेची कथा सुद्धा या ठिकाणी आहे. दुर्बल रामगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय, रामगुप्ताची पत्नी ध्रुवदेवी यांचं सुद्धा वर्णन या मुद्रा राक्षस नाटकामध्ये मिळतं. म्हणजेच काय तर रामगुप्त नावाचा एक दुर्बल राजा गुप्त साम्राज्याच्या गादीवरती आला होता आणि त्याच्यावरती शक राजाने आक्रमण केलं आणि त्याच्या रामगुप्ताच्या पत्नीचं हरण करून तो राज्य सिंहासनावरती बसला. आणि नंतरच्या कालखंडामध्ये चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य नावाच्या राजाने ते राज्य आणि जे काही राज्यातली झालेली हानी आहे ती पुन्हा एकदा भरून काढली. आणि म्हणून चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्यच्या विजयाचं वर्णन आणि तो राज्य गादीवरती कशा पद्धतीने बसला याची सुद्धा माहिती मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये आपणास मिळते. या प्रसंगी सर्वांनी लक्षात ठेवायची ती गोष्ट एक आहे की ही इतिहासाची साधने परीक्षेला सातत्याने येत असतात. म्हणून ग्रंथ आणि त्यांचे लेखक आणि त्यांचा विषय थोडक्यामध्ये आपल्याला माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे. यानंतरचं महत्वाचं इतिहासाचं, प्राचीन इतिहासाचं धर्मनिरपेक्ष वाङ्मय म्हणून ओळखलं जाते म्हणजे देवी चंद्रगुप्तम. याची सुद्धा देवी चंद्रगुप्तमची रचना सुद्धा विशाखा दत्त नावाच्या व्यक्तीने केली. आणि या नाटकातील प्रमुख पात्र आहे गुप्त वंशातील रामगुप्त आणि चंद्रगुप्त आणि ध्रुवदेवी. आता सांगितल्याप्रमाणे विशाखा दत्त नावाच्या व्यक्तीने मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये ज्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला शेवटी तर देवी चंद्रगुप्त नाटकामध्ये सविस्तर या प्रसंगाचे वर्णन आपणास मिळते की रामगुप्त, चंद्रगुप्त आणि ध्रुवदेवी. बघा की समुद्रगुप्त नंतर त्याचा पुत्र रामगुप्त या ठिकाणी सत्तेवरती आला. समुद्रगुप्तानंतर त्याचा पुत्र रामगुप्त हा सत्तेवरती आला आणि रामगुप्तावरती शक राजाने आक्रमण केलं. ध्रुवदेवीला त्या ठिकाणी पळून नेलं आणि ध्रुवदेवीला पळून नेल्यानंतर संपूर्ण राज्य मात्र या शक राजाच्या अधीन या ठिकाणी झालं. त्या राजाचं नाव होतं रुद्रसिंह आणि या रुद्रसिंहाला पराभूत करण्याचं काम गुप्त साम्राज्याचा राजा जो काही चंद्रगुप्त दुसरा म्हणून ओळखला जातो, ज्याला विक्रमादित्य सुद्धा म्हणतात, या राजाने त्या रुद्रसिंहाला ठार केलं आणि नंतरच्या कालखंडामध्ये ध्रुवदेवीशी विवाह केला आणि तो गुप्त साम्राज्याच्या गादीवरती बसला. अशा पद्धतीच्या प्रसंगाचं वर्णन या देवी चंद्रगुप्तम नावाच्या नाटकामध्ये या ठिकाणी करण्यात आले. देवी चंद्रगुप्तम हे नाटक विशाखा दत्त यांनी लिहिलं एवढंच आपल्याला लक्षात ठेवणं जास्त अपेक्षित आहे. यानंतरचा महत्वाचा ग्रंथ आहे हर्षचरित नावाचा. वर्धन घराण्यातील सम्राट हर्षवर्धन याचा एक सभापंडित होता किंवा याचा एक महत्वाचा व्यक्ती म्हणून ओळखला गेलेला बाणभट्ट नावाचा व्यक्ती होता. वर्धन घराण्यातील हर्षवर्धन याचा सभापंडित असणारा बाणभट्ट नावाचा जो काही व्यक्ती आहे, या बाणभट्ट नावाच्या व्यक्तीने हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिला.
हर्षचरित नावाच्या ग्रंथावरून हर्षवर्धनाच्या वंशाचा आणि त्याच्या चरित्राचं वर्णन या ठिकाणी मिळतं. हर्षचरित नावाचं हे जे काही काव्य आहे ते ऐतिहासिक मानलं जातं आणि बाणभट्टाने या ग्रंथामध्ये पूर्वी होऊन गेलेल्या अनेक प्रसिद्ध कवी आणि ग्रंथांची प्रशंसा सुद्धा केली आहे. आणि मग या बाणभट्टाने लिहिलेल्या हर्षचरित नावाच्या ग्रंथावरून आपणास काय माहिती मिळते तर हर्षवर्धनाचं चरित्र माहित होतं, वर्धन घराण्याचा इतिहास समजतो, भारतातील बौद्ध धर्माच्या प्रसाराची माहिती मिळते, प्रचाराची माहिती मिळते आणि म्हणून इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या पूर्वार्धात कवी बाणभट्ट या ठिकाणी जो होऊन गेला त्याच्या या हर्षचरित नावाच्या ग्रंथावरून तत्कालीन कालखंडातील इतिहासाची या ठिकाणी माहिती मिळते. इतिहास समजण्यासाठी आपल्याला हर्षचरित नावाचा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतरचा महत्वाचा ग्रंथ आहे मृच्छकटिक. शूद्रक नावाचा कवी होता आणि या शूद्रक नावाच्या कवीने मृच्छकटिक नावाचा ग्रंथ लिहिला आणि या मृच्छकटिक नावाच्या ग्रंथामध्ये अत्यंत गुणी ब्राह्मण चारुदत्त आणि रूपवती गणिका वसंतसेना यांच्यातील पारस्परिक प्रणयांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. उत्तम चरित्र करण्यात आलं आहे, कथा वस्तूचे उत्तम संयोजन करण्यात आले आहे, समाजातील उच्च आणि नीच सर्व वर्गातील पात्रांचा त्याचबरोबर मानवीय भावनेचा यात प्रतिघात करण्यात आला आहे. म्हणजेच काय तर मृच्छकटिक नावाचं नाटक चारुदत्त आणि वसंतसेना यांच्या प्रणयाची जी कहाणी सांगते या प्रणयाच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील देशात असणाऱ्या तत्कालीन कालखंडातील भारत देशामध्ये असणाऱ्या सामाजिक परिस्थितीचं, सांस्कृतिक परिस्थितीचं आणि गुप्त काळातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीची माहिती या मृच्छकटिक नावाच्या नाटकावरून या ठिकाणी मिळते. नंतरचा महत्वाचा ग्रंथ आहे वासव दत्ता नावाच्या ग्रंथाचे लेखक आहे सुबंधू आणि त्याची जी माहिती आहे या ठिकाणी तुम्ही वाचली तरी चालेल. त्याचबरोबर अजूनही काही प्राचीन भारताच्या धार्मिकेतर इतिहासाची साधने आहेत. त्यामध्ये एक प्रसिद्ध साधन आहे सेतुबंध. बघा, वाकाटक घराण्याचा राजा प्रवरसेन यानं सेतुबंध नावाचं काव्य लिहिलं आणि ते महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये लिहिलं. महाराष्ट्रामध्ये जी काही प्राकृत भाषा वापरली जायची त्या प्राकृत भाषेमध्ये सेतुबंध नावाचं काव्य प्रवरसेन याने लिहिलं. या ग्रंथामध्ये रामाने लंकेला जाऊन रावणाचा कशा पद्धतीने वध केला या घटनेचं वर्णन करण्यात आलं आहे. सेतुबंध या ग्रंथाच्या रचनेत कालिदासाचा पण सहभाग होता. सेतुबंध महाकाव्यावर 16व्या शतकाच्या उत्तरार्धात मोगल सम्राटाच्या आश्रयाने रामदास या कवीने टीका या ठिकाणी केली होती. एकंदरीतच सेतुबंध या काव्याचा रचनाकार प्रवरसेन हा वाकाटक घराण्याचा राजा होता आणि म्हणून हा जो काही प्रवरसेन आहे हा त्या कालखंडामध्ये गुप्त राजा चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्यचा समकालीन म्हणजे त्याच्या कालखंड आणि याचा कालखंड सारखाच होता आणि म्हणून या राजाच्या विषयीची माहिती या सेतुबंधच्या माध्यमातून आपणास मिळते. म्हणजे गुप्त राजा विक्रमादित्य म्हणजे चंद्रगुप्त दुसरा आणि प्रवरसेन वाकाटक राजा प्रवरसेन यांचे पारस्परिक वैवाहिक जे संबंध आहे या पारस्परिक वैवाहिक संबंधाच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील वाकाटकांचा आणि गुप्तांचा इतिहास समजण्यास माहिती या ठिकाणी होते किंवा मदत या ठिकाणी होते.